काय झालं प्रांशू? दे थोडस दे, तेवढं देऊ नको, सांडवते ते. सारा मग या, ते मग यात. प्रांशू रडतोय. पाण्याचं पातेलं बघितलं त्यांनी. मी इथं हात धुवायला पाणी आणलं होतं. प्रांशूला चिवडा खाऊ घातला. चिवड्यातल्या म्हणजे शेव जी असते का त्याला ती आवडती, तर शेव निवडून दिली होती. मग मी हात धुवायला पातेल्यात पाणी आणलं होतं, त्यातच हात धुतला. तर प्रांशू म्हणतोय मला पण पाणी पाहिजे. आणि आता त्याला बघितलं तेच पाहिजे असतं, तर पाणी मागतोय. आणि मी तुम्हाला सांगते साराने काय केलं. तर साराला ना काल पप्पा म्हणले की साराला ना पप्पा काल बोलले की मला सांगत होते ह्यांनी की म्हणत होते साराला बाहेर मार्केटमध्ये वगैरे किंवा भाजी वगैरे घ्यायला घेऊन जात जा आणायला, जेणेकरून साराला पण व्यावहारिक ज्ञान म्हणजे हे व्हायला पाहिजे ना, बाहेरच्या गोष्टी तिला समजायला पाहिजे. किती म्हणजे आपण नाही का कुठं बाहेर वगैरे गेल्यानंतर कसं घेतो, कुठली भाजी घेतो, कशा प्रकारे घेतो, प्राईस कुठल्या गोष्टीची कशी असायला पाहिजे, एक्सपायरी संपायला पाहिजे म्हणजे संपलेली, हे बघणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी सर्व साराला शिकण्यात येतील. म्हणून ह्यांनी म्हणत होते की साराला घेऊन जात जा सोबत भाजी वगैरे आणायला. आणि हो, मी 2-3 आठवड्यापासून साराला भाजी वगैरे घ्यायला म्हणजे सोबतच घेऊन जाते तिला भाजी आणायला वगैरे. तर सारा येते आणि बघते माझ्यासोबत. तर साराला त्यामधून काय काय अनुभव मिळाला सारा? खूप काय मिळालं. काय काय? सारा येते माझ्यासोबत आणि पॉपकॉर्न खात, सारा सायकलवर येते, पॉपकॉर्न खात जे एका कोपऱ्यात उभं टाकते परत येतच नाही मध्ये, हे ना. एकाच ठिकाणी सारा थांबती आणि फक्त 1-2 ठिकाणी सारा माझ्यासोबत आली. तर सारा म्हणते की काय तुला अनुभव आला? सारा म्हणते मी कोपऱ्यात बसून पण तुझं हे कर, म्हणजे कोपऱ्यात जरी उभं टाकून तुझं हे करत असेल म्हणे, पॉपकॉर्न खात असेल तरी पण मी हे करत होते, म्हणजे माझं लक्ष असतं तुझ्याकडं, तू काय काय घेते, कसं करते, काय सांग मग तू. तू प्राईसला कसं कमी करतेस, भाज्या कसं नीट बघून घेतेस, खराब नाही. तर मी भाजीवाल्यांकडून नाही प्राईस कमी करत, म्हणजे दुसरं काही घ्यायचं असेल तर भाजी वगैरे छोट्या छोट्या भाज्यातून नाही त्यांना पण जास्त काही उरत, तर उरतं म्हणा यांना, म्हणजे शेतकऱ्यांना उरत नाही. हे जे काय म्हणतात मार्केटमधून जे भाजीपाला आणून हे विकतात ना, ह्यांना भरपूर परवडतं. पण नाही मी करत. मोठं काहीतरी म्हणजे फळं वगैरे भरपूर घेतो ना आम्ही एकत्र, ॲपल वगैरे घ्यायचे म्हणलं तर मग 2-3 किलो एकदाच घ्यायचे म्हणलं, 3-3 किलो एकदाच जर घेतले मी तर त्यामध्येच कमी करते, भाज्यांमध्ये नाही करत कमी जास्त. तर एखाद्या भाजीमध्ये खूपच जास्त वाटलं आणि भाजी मला भरपूर घ्यायची असेल तर त्यावेळेसच मी हे करते, नाहीतर थोडंसं काय म्हणजे पाव किलो अर्धा किलो भाजी घ्यायची असेल तर कमी नाही करत. आणि साराला पप्पानी काल बोलले की मला बोलले की साराला पैसे दे, तिला तिचं जाऊ दे तिच्या फ्रेंड्ससोबत बाहेर, तिला काय आणायचं ते आणू दे, बघू दे ती काय आणती. आणि सारा गेली काल, साराच्या पप्पांनी तिला पैसे दिले आणि सारा काल गेली आणि मी तुम्हाला सांगते सारानी स्वतःला टॉप घेऊन आली. मी म्हणलं सारा, म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की सारा कुणासाठी काय आणती का, प्रांशूसाठी काही खेळणी वगैरे काय आणती का, तर सारा फ्रेंड्स सोबत गेली तिच्या आणि स्वतःला टॉप घेऊन आली. सारा दाखव तुझे टॉप कसे आणले, बघा तिने कसे टॉप आणलेत. कुठे आहेत मम्मी? तिकडं बाहेर त्या याच्यामध्ये हॉलमध्ये काल घालून टाकला होता ना, तू घालून बघितला होता ना, हॉलमध्ये असेल बघ, आहे का. तर साराने हा टॉप आणलेला आहे आणि एवढा हे म्हणजे असा अंगाला एकदम चिटकून कपडा, त्याचा स्मूथ कपडा आहे. तर हा एक टॉप आणला, लावून दाखव ना सारा. नवीन टॉप म्हणून सुद्धा वाटण झालंय माहिती का सारा. तर हा एक टॉप आणलेला आहे आणि दुसरा टॉप दाखव सारा. हे वाला मला सगळ्यात छान वाटलं. उभं टाक ना, लावून दाखव असं.
अगं हा टॉप तरी छान आहे, याचा कपडा वगैरे पण छान आहे खूप, म्हणजे घट्ट आहे एकदम कपडा. तर हा एक टॉप आणला सारांनी आणि हा एक आणला. तर त्यातले त्यात मला हा आवडला. त्याची याची कॅरी बॅग ठेवली का सारा व्यवस्थित, ते कवर वगैरे व्यवस्थित ठेवून दे, म्हणजे हे वापस करून आणता येते आपल्याला. फाडलं तरी घेते ते व्यवस्थित. याचं कवर जे आहे का ते याला घालू आपण वरचं, म्हणजे याचा पुष्टा होता ते. आणि हे दाखव सारा, हे असं कर ना, वर धर ना असं. तर हे असं टॉप आहे. हे टॉप छान आहे, साईडनं असं आहे, बंद वगैरे पण आहेत त्याला. तर हे टॉप छान आहे. तर हे टॉप छान आहे, पण हे टॉप मला बिलकुल नाही आवडला. आणि साराने विनाकारण पैसे वेस्ट घातले मला असं वाटते. आता त्यांनी वापस घेतला तर बरं आहे, कारण लहान मुलांना बघून कसं पण देते. आता सारा पप्पा बोलले की साराला सवय लागायला पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पण शिक्षण एवढंच महत्त्वाचं आहे, म्हणून साराला पैसे दिले. सारा असं काहीतरी तिच्या फ्रेंड्स सोबत जाऊन घेऊन आली. तर साराला हा ड्रेस आवडला नाही म्हणे, तिच्या मैत्रिणीला आवडला, आणि हा ड्रेस साराला आवडला. तर साराची चॉईस छान वाटली मला, कारण मला हा टॉप आवडला. याचा कपडा वगैरे पण खूप छान आहे, आणि नाही का कपडा पण छान आहे, हे पण छान आहे, म्हणजे कलर वगैरे पण छान आहे. पण हा टॉप नाही आवडला, तर हा मी वापस करायला पाठवते साराला. तर वापस बघूत वापस घेतो का तो, काय म्हणतो वगैरे. तर टॉप वापस करण्यासाठी पण मी सारालाच पाठवणार आहे, साराला आणि तिच्या मैत्रिणीला. तर आता तुला याच्यातून काय कळालं सारा? कलर छान बघायचा आणि कपडा पण छान पाहिजे, म्हणजे असा कपडा. घट्ट कलर छान आहे ते, पण नाही का थोडासा डार्क पाहिजे मुलांना. तर सारा सुटासाठीच 2 टॉप घेऊन आली. सारा माझी अपेक्षा अशी नव्हती तुझ्याकडून. आम्हाला असं वाटलं की तू काय आणलंस तर प्रांशूला एखादी टॉईज वगैरे किंवा ज्ञानूला एखादी टॉईज, आणि तुला मग काही आणशील. पण साराने असं नाही करता साराने सर्व स्वतःलाच घेऊन आली. तर बरं असो, ठीक आहे. पहिल्या वेळेसच आणले साराने टॉप, तर छान आणले. एक छान आहे, पण एक आहे थोडंसं. तर चला आज जाऊन मग दीदी घेऊन या चेंज करून. तर वरची एक दीदी आहे, ती सारापेक्षा थोडी मोठी आहे, तर तिच्यासोबत जाऊन सारांनी टॉप आणले ना सारा. साराचे केस वगैरे धुतले होते आज मी. तर वाळले की नाही सर? वाळून घे, नाही का हे कर ना, मशीनने हे करून घे ना. मधून नाही येत वाळले, मधून ओलीच. तर साराची केस कट करायला जायचं होतं आम्हाला, त्यामुळं मग केस कट करायला येऊ का मी? तू एकटीच जाते. तर साराला कसं आहे, आपल्यासोबत नेऊन मुलांना पण लक्षात येतं. तर काही गोष्टी असतात समजायला पाहिजे, काही गोष्टी. कारण मुलं जर बाहेर शिक्षणासाठी बाहेर वगैरे राहिले तर त्यांना सर्व गोष्टी कळायला पाहिजे. आणि स्वयंपाकातल्या पण काही सोप्या गोष्टी यायला पाहिजे मुलांना. तर चला असो, अजून तर सारा लहान आहे, पण हळूहळू शिकल आहे ना सारा. हा, आमच्या साराला फक्त चहा करता येतो, बाकी काही करता येत नाही ना दीदी. हा, पण हळूहळू शिकल. चहा पण कधी कधी गोड होतो, कधी कधी कडू. हा, कडू नाही, कधी कधी गोड आणि कधी कधी खूपच साखर कमी असते. तर असो, होऊन जाईल, हळूहळू शिकल. माणूस हा चुकीचा पुतळा आहे सारा, त्याच्याकडून चुका होतातच, आणि चूक झाली, चुकीतून पण काहीतरी अनुभव येतो काय. तर चुकीतून पण काहीतरी शिकायला भेटतं. असं नाहीये की चूक झाली, चुकीतूनच माणूस समोर जातो. तर एखाद्या वेळेस साराचा चहा बिघडला तरी पण साराला त्यातून कळतं की आपण काय केलं होतं यामध्ये, आता पुढच्या वेळेस ती गोष्ट नाही करायला पाहिजे. तर अशा छोट्या गोष्टी असतात. तर आत्ता मी हळूहळू साराला चहा, म्हणजे मॅगी वगैरे किंवा पास्ता, खिचडी, पोहे, अशा सोप्या रेसिप्याने साराला मी शिकवणार आहे ना सारा. काय सारा एवढी मोठी नाहीये, पण शिकायला पाहिजे. तर चला असो, इकडे ज्ञानू काहीतरी काढणं चालू आहे ज्ञानूचं, आणि हा प्रांशू आहे इकडे, तर तो पण खेळतोय. तर चला
भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.